नमस्कार. इजी कुकिंग विथ श्वेतामध्ये मी श्वेता तुमचं स्वागत करत आहे. आज मी बनवणार आहे चिकन किमा. तर त्यासाठी आता इथे मी 1 किलो चिकन किमा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली आहे आणि चवीनुसार मीठ. आणि आता आपण टाकणार आहोत सगळे मसाले, म्हणजे गरम मसाला टाकला आहे, धना जिरा पावडर टाकली आहे, हळद टाकली आहे, लाल तिखट मसाला टाकते, काश्मीरी मिरची पावडर टाकते आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी 4-5 चमचे दही टाकते आणि ते पण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि साईडला ठेवून द्यायचं. आणि आता आपण बनवायची तयारी करूया. तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेते आणि तेलामध्ये मी टाकते थोडं बटर. आता हे तेल आणि बटर गरम झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहे मी तेजपत्ता आणि अख्खी इलायची. आणि आता ह्याच्यामध्ये मी टाकते बारीक चिरलेला कांदा. आता हे कांदे मी 7-8 असे मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत, कारण आपल्याकडे 1 किलो खिमा आहे, त्यामुळे मी कांदे थोडे जास्त घेतलेले आहेत. आणि आता हे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचं. याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरती परतायचं आहे. आता ह्या कांद्याला आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत परतत राहायचं. आता हे बघा, ब्राऊन कलर आपल्या कांद्याला आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे टोमॅटो. आता इथे टोमॅटोसुद्धा मी 4-5 असे मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत. ते आता ह्याच्यामध्ये टाकायचे आणि आता व्यवस्थित हे दोन्ही पण सॉफ्ट होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता आपला कांदा टोमॅटो चांगलं परतून झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे हिरवे मटर. आता हिरवे मटर टाकून आपण 5 मिनिटं ह्याला परतून घ्यायचं. आता हे परतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये टाकायचे आपण. आता मी हळद टाकते, 2 चमचे टाकते काश्मीरी मिरची पावडर, धना जिरा पावडर टाकते, गरम मसाला, आपली लाल तिखट मिरची, लाल तिखट मिरचीची पावडर टाकते 2 चमचे. आता हे सगळे मसाले टाकून चांगले परतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये मी टाकलेला आहे चिकन मसाला, 1 चमचा चिकन मसाला टाकायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे आपले व्यवस्थित परतून झालेलं आहे. हे बघा, मसाला तेल सोडत आहे, म्हणजे आपले हे मसाले चांगले परतून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत, आपण सगळं मसाले लावून घेतलं होतं, दही वगैरे, तो आता खिमा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आता चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता ह्याला अर्धा तास तरी स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं, म्हणजे चांगला चिकन व्यवस्थित शिजला पाहिजे. त्यासाठी आपण आता सगळं मिक्स करून ठेवून द्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ.
आता मीठ टाकून सुद्धा आपण व्यवस्थित परतून घ्यायचं ह्याला. चांगल्या सगळ्या बाजूने व्यवस्थित परतायचं. आता याला बघूया किती वेळ लागतो शिजण्यासाठी. आता हे आपण शिजण्यासाठी ठेवून द्यायचं गॅसवरती. आता मी याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे आपला खिमा लवकर शिजेल. आता झाकण काढून मध्ये मध्ये आपल्याला ते परतायचं आहे, हलवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अर्धा ग्लास पाणी टाकू शकता. आता बघा आपलं हे चिकन खिमा शिजून रेडी आहे. आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते आणि आता आपला हा चिकन खिमा खाण्यासाठी तयार आहे. आता हा तुम्ही पावाबरोबर खाऊ शकता. पावाबरोबर खूप छान लागतो. तर आपला चिकन खिमा रेडी आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, बेल नोटिफिकेशन करायला विसरू नका. थँक्यू.